डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. आधुनिकतेने परिपूर्ण असे हे नाट्यगृह लवकरात लवकर आकर्षक आणि नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या नूतनीकरणाच्या कामासाठी पालिका प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली होती. कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पहिल्याच टप्प्यात पालिकेला 15 कोटींची निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई नाट्यगृहाचं भूमिपूजन जे आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालं. सावित्रीबाई नाट्यगृह असेल, त्याचबरोबर संत सावळाराम क्रीडा संकुल असेल, या दोघांचं भूमिपूजन झालं. आपण पाहत असेल की तिकडे काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सावित्रीबाई नाट्यगृहाला देखील मोठा निधी आणि त्याचबरोबर क्रीडा संकुलाला देखील मोठा निधी जो आहे हा देण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांचा खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. सावित्रीबाई नाट्यगृहाचं काम आता मोठ्या गतीने चालू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि या डोंबिवलीसाठी एक सुसज्ज असं मोठं नवीन रूपामधील सावित्रीबाई नाट्यगृह आपल्याला पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.